जहाँ पर भी गए थे नरेंद्र कुमार ठाकुरी के घर पे, उन्हें काफ़ी समय से उन्होंने श्रीकांत शिंदे साहब को बोला था कि आप इस क्षेत्र से सांसद है, हमारे घर पधारिए। तो उनकी विनती के मान लेके हम हमारी गाड़ी में चले थे। अगर कोई हमारी गाड़ी में बैठता है या कोई हमारे साथ में रहता है तो उसका मतलब ऐसा नहीं होता है कि वो हमारे साथ में मतलब वो पक्ष में आ गए या हमें समर्थन दे दिया। प्रदीप जी ने अभी बताया आपको कि आने वाले दिनों में और कई पक्ष हमसे जुड़ सकते हैं। न घर ऐं गाड़ी फ्री में मिलंदी आहे ऐं न कपड़ो लतो, पर हा रिश्तो.com ते रजिस्ट्रेशन बिल्कुल फ्री में मिलंदी आहे, जिते 3000 खां वधीक प्रोफाइल्स रजिस्टर्ड आहिनि ऐं जिते ख़ास करे छोकरियुनि जा प्रोफाइल्स सेफ ऐं सिक्योर्ड रखिया वेंदा आहिनि। त जल्दी ही पंहिंजो नालो रजिस्टर करायो। थी सघे थो तव्हांजो जीवन साथी तव्हांजो इंतजार कंदो हुजे। रिश्तो.com, सिंधियुनि जो सिंधियुनि सां, ऑनलाइन सिंधी मैट्रिमोनी। नमस्कार, मैं राजेश दलवानी, आप देख रहे उल्लास लाइन बुलेटिन। शहर की ताज़ा खबरें देखने के लिए हमारे न्यूज़ चैनल को जरूर सब्सक्राइब करें। बंधुओं का यहाँ पर स्वागत है। आज भारतीय जनता पार्टी व मित्र पक्ष कुल मिलाकर 14 पक्ष, छोटे मोटे दल, जिसमें भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी कांग्रेस, आरपीआई आठवले गट, पीपल्स रिपब्लिकन पार्टी जोगेंद्र कवाड़े गट, जन स्वराज पार्टी के श्री अरविंद भोलेराव उधर में है, उनको भी न्योता दिया गया है। और थोड़े समय में भरत गंगोत्री, जो कि राष्ट्रवादी कांग्रेस के यहाँ पर राष्ट्रवादी कांग्रेस के नेता हैं, इन सभी की यहाँ पर जो प्रेस कॉन्फ्रेंस आज यहाँ पर हमने बुलाई है, त्याच्या मागे एक कारण आहे की लोकसभा निवडणूक आपल्या समोर आलेली आहे आणि आम्ही सगळे 14 लहान आणि मोठे पक्ष मिळून एकत्र ही निवडणूक लढवणार आहे आणि आमचा लक्ष्य आहे की महाराष्ट्रामध्ये 45 प्लस, म्हणजे 45 पेक्षा जास्त, प्लसचा अर्थ 48 पण होऊ शकतो, 46 पण होऊ शकतो, पण तो 45 प्लस जागा जिंकण्याचा आम्ही निर्धार केला आहे। आणि त्याचप्रमाणे आजच्या दिवशी म्हणजे आपण ही प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे, त्याच्यानंतर 14 तारखेला पूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात आपला एक मेळावा घेणार आहे सर्व पक्षांचा। आणि ठाण्यात पण आपण शिवाजी मैदान, ठाणे म्हणजे ते आपले इथे घंटाडी ते जे मैदान आहे तिथे आपण हे मेळावा घेण्यात आपण आलेला आहे 14 तारखेला। तरी त्याच्या पूर्वी आपण हे प्रेस कॉन्फरन्स घेतो आणि आपल्याला सांगतो की आपल्या ह्या कल्याण लोकसभामध्ये आपल्या एनडीएचा कुठलाही उमेदवार आम्हाला दिला गेला, 14 पक्षाची हे जे युती आहे त्याच्यातून त्यांना भरघोस मताने उल्हासनगरचे जेवढे आपले पक्ष आहे ते सगळे मिळून त्या उमेदवारांना विजयी करणार आहे। याबाबत आपण ही प्रेस कॉन्फ्रेंस बोलवली आहे। याचा मागचा मुख्य कारण, इसका जो मुख्य कारण यही है कि लोकसभा चुनाव का बिगुल बज चुका है और उसका शंखनाद करने के लिए थाने में सभी 14 जो भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी कांग्रेस, यहाँ पर रिपब्लिकन पार्टी आठवले, पीआरपी, जन स्वराज पार्टी, प्रहार पार्टी, ऐसे छोटे मोटे दल मिलकर 14 दलों के साथ भारतीय जनता पार्टी इस लोकसभा चुनाव में मिलकर लड़ेगी। और कल्याण में जहां भी हमको जो भी एनडीए का प्रत्याशी दिया जाएगा उसको भारी बहुमतों से उल्लासनगर के सभी नेता जितवाएंगे, यह विश्वास है। और इसके उपलक्ष्य में 14 तारीख को प्रत्येक जिले में, महाराष्ट्र के प्रत्येक जिले में
सभी पक्षों के कार्यकर्ताओं और पदाधिकारियों का मेड़ावा रखा गया है, वह ठाणे में शिवाजी मैदान पर है। उससे पूर्व आपसे रूबरू होना था, इसीलिए ये प्रेस कॉन्फ्रेंस बुलाई गई है। भारतीय जनता पार्टी, जिसके अध्यक्ष हैं श्री चंद्रकांत बावनकुले जी, शिवसेना, जिसके अध्यक्ष हैं दादाजी भुसे, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी, जिनके प्रदेश के अध्यक्ष हैं माननीय श्री सुनील तटकरे, आरपीआई आठवले गढ़, जिनके अध्यक्ष हैं माननीय श्री रामदास आठवले, पीआरपी, जिनके अध्यक्ष हैं माननीय श्री जोगेंद्र कवाड़े जी, बहुजन विकास आघाड़ी, जिसके अध्यक्ष माननीय श्री हितेंद्र ठाकुर, जेएसएस जन, जिसके अध्यक्ष हैं माननीय श्री विनय कोरे, आरएसपी, जिनके अध्यक्ष हैं माननीय श्री महादेव जानकर, पीजेपी, जिसके अध्यक्ष हैं माननीय श्री बच्चू कडू, स्वाभिमान पार्टी, जिसके अध्यक्ष हैं माननीय श्री रवि राणा, रैयत क्रांति संगठना, जिसके अध्यक्ष हैं श्री सदाबाऊ खोत, इसके अलावा श्रीमती मेटे जी की पार्टी है, और बहुजन रिपब्लिक एकता मंच, जिनकी अध्यक्षा हैं श्रीमती सुलेखा कुंभार, आरपीआई खरात गट श्री सचिन खरात, और भीमसेना के श्री अनिल कांबले। भारतीय जनता पार्टी के साथ कुल मिलाकर और 14 पक्ष यानी 15 पक्षों के साथ मिलकर टोटल हम ये चुनाव लड़ने वाले हैं। आजच्या पत्रकार परिषदेमध्ये सर्व पत्रकारांचं स्वागत करतो। चालू आत्ताच दावा पक्षाच्या अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये एकूण 14 पक्षांची महायुती, 15 पक्षांची महायुती आज बडा आहे, लोकसभेच्या निवडणुकीला समोर जात आहे। 2024च्या होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचा संकल्प एकच आहे, 45+। आत्ता सांगितल्याप्रमाणे मग 46 होतील, 48 होतील, परंतु लक्ष एकच, 45+। हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्रामध्ये महायुती लोकसभेच्या निवडणुकीला समोर जात आहे। पक्षांची नावंही सांगितली, आपल्या मनात कुठल्या शंका कुशंका असतील आपण प्रश्न विचारा, परंतु अगोदरच कोणते कोणते पक्ष महायुतीमध्ये त्यांची नावं जाहीर केली, त्यांच्या अध्यक्षांची नावं जाहीर केलेली आहेत। या निवडणुकीमध्ये पत्रकार नंदू चव्हाण यांनी सांगितल्याप्रमाणे शिवसेनेचे उमेदवार असतील, त्यामध्ये पत्रकारांच्या मनात शंका नाही, परंतु जे कोणी उमेदवार असतील त्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी उल्हासनगरमध्ये महायुती आजपासून कामाला लागलेली आहे। त्याचा 14 तारखेला ठाण्याला भव्य असा मेळावा 14 पक्षांचा एकत्रित भव्य असा मेळावा होत आहे। त्या मेळाव्याची तयारी आणि मेळाव्यामध्ये प्रामुख्याने भारतीय जनता पक्ष असेल, शिवसेना असेल, आरपीआय असेल, एनसीपी असेल, कवाडे गुट, पीआरपी आणि हे सर्वच पक्ष, छोटे मोठे सगळेच पक्ष एकत्र या मेळाव्याला आले पाहिजेत। आणि एकत्र मेळाव्याला आल्यानंतर त्या मेळाव्यामध्ये आमच्यासारख्या खालच्या पदाधिकाऱ्यांना जे काही मार्गदर्शन होईल त्या मार्गदर्शनानुसार उल्हासनगरमध्ये आम्ही सर्व महायुतीचे लोक काम करणार आहोत। आणि त्या कामाच्या माध्यमातून सर्वांना या मेळाव्याच्या माध्यमातून सर्वांना एकत्रित आणण्याचं काम भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रभर सुरू केलेलं आहे। त्याचाच एक भाग 14 तारखेला होणारा मेळावा आणि त्या मेळाव्याच्या माध्यमातून एकत्र येऊन महायुतीचं काम करण्याचा जो संदेश आम्हाला सर्वच आमच्या खालच्या कार्यकर्त्यांना द्यावा लागेल आणि तो देण्यासाठीच मेळावा आहे। इथून पुढे आपले काही प्रश्न काही
पक्षाचे लोक बोलतील, त्यानंतर आपले काय प्रश्न पत्रकार बंधूंचे असतील पत्रकारांनी विचारावे. धन्यवाद. भारतीय जनता पार्टी अध्यक्ष आणि मित्र पक्षांची आज पत्रकार परिषद आयोजित केली. या पत्रकार परिषदेमध्ये फक्त 14 तारखेच्या संदर्भामधला विषय आहे, परंतु 4 दिवसापूर्वी मुंबई येथे बावनकुळे साहेबांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक झाली. त्या बैठकीमध्ये 15 पक्ष उपस्थित होते, पण 12 पक्ष नाराज होते आणि त्यांनी नाराजी बावनकुळे साहेबांना सांगितली का फक्त सत्तेमध्ये आम्हाला बोलवलं जातंय, परंतु सत्तेचा जेव्हा विषय होतो तेव्हा आम्हाला स्थान दिलं जातं, अशी खंत व्यक्त 12 पक्षांनी केली. त्या संदर्भामध्ये आपल्या इथे त्या बैठकीला आपले टालेसाहेब पण उपस्थित होते आणि ठरल्याप्रमाणे 12 पक्षांनी मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून भारतीय पक्षाचे अध्यक्ष आणि सर्व पक्षाचे अध्यक्ष एकत्र मला वाटतं 20-22 तारखेला राम मंदिराचा विषय संपल्यानंतर असणार आहे आणि त्याच्यानंतर निर्णय होणार आहे. पण आम्ही दिल्लीपासून आतापर्यंत त्यांच्याबरोबर आहोत. 14 तारखेचा मेळावा सक्सेस करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. त्यानंतर जसा पक्षाचा वरून आदेश येईल त्याप्रमाणे आमची पुढची रणनीती असेल. धन्यवाद. पक्ष एकत्रित येतो तर काही प्रश्न असतात ते सोडवायचे असतात. मला नक्की ह्याची खात्री आहे की आमचे शीर्ष जेवढे नेतृत्व आहे यांची दखल घेणार आहे आणि ह्यांची जे नाराजी आहे व दूर राहणार आहे. आणि इन प्रिन्सिपल आम्ही असं ठरवलेले आहे की आम्ही एकत्र लढू. अशी एक बैठक 4 दिवसापूर्वी ह्याच्या झालेली आहे. राहिले प्रश्न तर मार्गी लागतात आणि नवीन प्रश्न निर्माण होतात. ते सर्व प्रश्न यांची जी काही खंत आहे ते आमचे वरिष्ठ जे आहे ते बरोबर त्याला मार्गी लावणार आहे. पुढच्या तर मी PRPचे अध्यक्ष प्रमोद टाले साहेबांना संधी देतो. उपस्थित असलेले सर्व सर्वांनी जे आमदार आहेत, जे सर्व ज्येष्ठ नेते, पीपल्स रिपब्लिकन पक्षाची सुरुवातीपासूनची भूमिका गेल्या वर्षभरामध्ये म्हणजे मला वाटतं 4 जानेवारी 22ला सर्वात प्रथम शिवसेनेबरोबर आमची आघाडी झाली आणि आज आम्ही शिवसेनेचा आघाडीचा विविध पक्ष म्हणून आपण जेव्हा काम करत असताना या महाविकास आघाडीमध्ये आपण सर्वजण एकत्र आहोत. त्याच्यामध्ये BJP आहे, शिवसेना आहे, बाकी इतर सर्व पक्ष. आज बोलण्याचा मुद्दा असा आहे की 14 तारखेला होणारा मेळावा संपूर्ण राज्यामध्ये 36 जिल्ह्यामध्ये हे सर्व मेळावे एकाच दिवशी एकाच तारखेला ते होणार आहे. आणि जी ताकद आहे महाआघाडी 45+ जल्दी दाखवण्यासाठी आज 14 तारखेपासून आपण सुरुवात करू. हा एक भाग झाला. आज या उल्हासनगरमध्ये आम्ही काम करत असताना उल्हासनगर पत्रकार परिषदेचा विषय पण आघाडीचाच आहे. या आघाडीच्या विषयामध्ये बोलताना प्रदीप रामचंद्रानी असतील, आपले आमदार असतील, BJP असेल, सेना असेल, सेनेचे दिग्गज सर्व नेते इथे बसलेले आहेत. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला समोर लढताना जर आपल्याला फाईट करायची असेल, आमचं मत असं आहे की शिवसेनेला फाईट देईल, शिवसेनेला फाईट देईल, राष्ट्रवादीला फाईट देईल आणि आम्ही सर्व मित्रपक्ष. आता आमची लढाई इथं जी आहे समोर, इथं रिपब्लिकनची लढाई आहे ती वंचित आघाडीसोबत आमची लढाई आहे. या महाराष्ट्रामध्ये, या भारतामध्ये आमचे सन्माननीय आठवले साहेब असतील, आमचे सन्माननीय कवाडे साहेब असतील, या सर्वांची जी रिपब्लिकन ताकद आहे ही ताकद आमची समोरच्यांना
गाडण्याची ताकद आज या आमच्या दोघा नेत्यांमध्ये आहे. आणि हे करत असताना आमच्या पक्षाची भूमिका अशी आहे की या उल्हासनगरमध्ये किंवा या कल्याण क्षेत्रामध्ये या दोन्ही पक्षाला बळ देण्याचं काम शिवसेना किंवा बीजेपीने करणं आवश्यक आहे. आमदार साहेब इथे बसलेले आहेत. यांना जर बळ दिलं तुम्ही तर आणि तरच आपण विरोधकांशी लढू शकतो, एवढी माझी निश्चित खात्री आहे. मी शिवसेनेलाही विनंती करेल आणि बीजेपीलाही विनंती करेल, राष्ट्रवादीलाही विनंती करेल की यांनी आमच्या या दोन चळवळीच्या ज्या रिंग आहेत त्यांना तुम्ही प्रॉपर जर बळ दिलं तर आणि तरच आपण पुढं ही लढाई जिंकू शकू. मी आज इथं सर्व आघाडीच्या पक्षामध्ये आम्हाला बोलवलं त्याबद्दल धन्यवाद करतो. आणि आता आमची पार्टी आहे जे महाराष्ट्र स्तरावर आहे त्यांची आपण घोषणा केलेली आहे. स्थानीय स्तरचे काही पक्ष अजून जर जुळत असतील ती आम्ही भविष्यात आपल्याला प्रेस कॉन्फ्रेंस करून सांगू. सर, अभी समन्वयक के रूप में 14 पार्टी 15 पार्टी के बीच में कोई एक या दो आदमी कौन समन्वयक के रूप में काम करता है, तब सबको इकट्ठा करना, किसी को फैसला करना, इसके लिए कौन काम करता है? देखिए, अभी आज पहली बैठक है जिसमें ये तय किया गया है कि हम लोग आज से इसका संचालन कर रहे हैं. ठीक है, ये सारी समन्वय समितियां बनेगी. पक्षाला आम्ही बळ देणार आहे आणि यासाठी त्यांना कधीच असं वाटणार नाही की आमची बळी घेणार. हे तुम्ही नक्की निश्चिंत राहा. आम्ही नक्की बळ देणार आहे आणि त्यांची खंत शीर्ष नेतृत्वापर्यंत पोहोचणार आणि त्यांचे जेवढे प्रश्न आहेत सर्व सोडवणार. उल्हासनगरमध्ये तुम्हाला अजून महायुतीला कोणते कोणते पक्ष सपोर्ट देऊ शकतात उल्हासनगरच्या स्थानिक पक्षांना? ह्याच्यावर ही जी आहे आज भाष्य करणं बरोबर नाही आहे. पण जसं जसं लोकसभा इलेक्शन पुढे येणार आहे उल्हासनगरचे बहुतांश पक्ष भाजप आणि आपल्या युतीला समर्थन देणार आहे हे नक्की सांगतो. कोणते तुम्हाला आयडिया असेल ना? कसं आहे की काही खूप असं त्याचे आज नाव घेता येणार नाही, पण मी बोलतो स्थानिक जे पक्ष आहे बहुतांश आमच्या युतीला समर्थन देणार आहे लोकसभामध्ये. महायुती आणि शिवसेना म्हणजे शिवसेनेला समर्थन देणार की महायुतीला? आम्ही एनडीए म्हणून बसलो आहे. ते तुम्ही जेही उमेदवार निवडून येणार आहे तो पंतप्रधान मोदीसाठी निवडून येणार आहे. म्हणून आमचा जे निश्चय आहे की आम्ही नरेंद्र मोदीला तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करू. त्यासाठी एनडीएचा उमेदवार जे असेल ते जर शिवसेनेला मदत केली की आम्हाला केली त्याचा काही फरक पडत नाही, पण हे नक्की की एनडीएला मदत करणार आहे. उस दिन भी हमारे उप मुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रीय अध्यक्ष 2 दिन पहले उल्लासनगर आए और उन्होंने खुद सभा में बोला है कि आने वाले टाइम में लोकसभा में हम मोदी जी को फिर से प्रधानमंत्री बनाएंगे और इस महाराष्ट्र में पूरी ताकत के साथ जिस तरह मोदी जी ने बोला कि 45 सीटें कम से कम हम जीत के निकालेंगे, तो हम पूरी ताकत लगा देंगे फिर से मोदी जी को प्रधानमंत्री बनाने के लिए. विकास झालेला नाही, शहरामध्ये अस्वच्छता आहे, तर विकासाचा दावा तुमचे 3 आमदार करतात. नक्की विकास झाला कुठे? या प्रश्नाचं खरं म्हणजे आज उत्तर देण्याची आपण ज्यासाठी बोलवलं होतं ह्याचं उत्तर द्यायचं नव्हतं, पण बरं झालं तुम्ही विचारला. उपमुख्यमंत्रींनी आपल्या डोळ्याने बघितलं काही त्याची कमतरता आहे तर ती हेही पण सांगितले की तुमच्या शहराला भरघोस निधी देणार आहे आणि स्वच्छ करणार आहे. त्याचा दुसरा बाजू पण आपण ऐकलं असतात. ठीक आहे, दुसरा प्रश्न. जो आपके महायुति के सांसद है सिद्धराम सिंह, इनके जो बीच वाला जो खट्टा से मिटने का नाम नहीं ले रहा है, इसका किधर आने वाली लोकसभा में असर दिखेगा? रविंद्र चौहान साहब ने मुझे आदेश दिया था कि ये प्रेस कॉन्फ्रेंस लो और सभी पक्ष मिलकर लड़ेंगे, ऐसा उन्होंने आदेश दिया. उनके आदेश पे ये मैं प्रेस कॉन्फ्रेंस ले रहा हूँ. उल्लासनगर में साई पक्ष और कानाडी सांसद के करीबी माने जाते हैं, उनका लोग जाना क्या है? वही तो आपको बोला भविष्य के गर्भ में है सारी बातें. ये सब भविष्य के गर्भ में है.
अब मन मुटाव हो रहा है तो आपको बताया गया, मगर जो उनका विवाद चल रहा है वो खुलेआम पत्रकारों के सामने आकर दिखाया जा रहा है। इसका विवाद चल रहा है, मेरे हिसाब से वो पुरानी बातें थी, अब खत्म हो गई हैं। और कुछ प्रश्न खत्म हो चुके हैं। कल्याणी परिवार ने भी अजित पवार जी का स्वागत किया, वो भी दिखाना चाहते हैं कि आपने अजित पवार के साथ में उनको क्यों नहीं बुलाया जाए? किनको? कल्याणी परिवार को। वो शरद पवार को भी के पास भी जाते हैं, वो असमंजस स्थिति में है। एक तरफ आ जाएंगे तो उनको भी ले लेंगे। चलिए आगे। संभाव्य उमेदवार हाँ, त्यांना असं वाटतं का की इकडची भाजपा आणि राष्ट्रवादीचा अजित पवार गट हा कॅपेबल नाही आहे, कारण ते तुमच्या दोघांच्या विरोधकांकडे जास्त दिसतात. निवडणुकीच्या काळामध्ये उमेदवार जो असतो त्याला सगळी लोक आणि सगळे पक्ष एकसारखे असतात आणि कोणी बोलवलं तर त्यांच्या घरी खासदार असतील, आमदार असतील, त्यांना भेटायला किंवा त्यांच्याकडे पाहुणचाराला जाऊ शकतात. आणि जर त्यांनी बोलवलं नाही तर कोण जाणार नाही, बोलवल्यावर जाणार किंवा बोलून मान सन्मान केला त्यामध्ये काय चुकीचं आहे? त्याचा अर्थ असा नाही की तो आपल्याला समर्थन देतोय, तो आपल्या जवळ येतोय तर त्याचं समर्थन घेतलं नाही पाहिजे किंवा त्याला बाजूला केलं पाहिजे असं नाही होतं. कारण तिथं काही चर्चा झाल्या त्यापैकी एक चर्चा पत्रकारांच्या कानावर अशी आली आहे की लोकसभेला आम्ही तुम्हाला मदत करतो, विधानसभेला फक्त तुम्ही अशी कुठली चर्चा झाली नाही. त्यातला तुमचा एक पत्रकार होता, त्याच्याकडनं तुम्ही पूर्ण माहिती घ्या आणि मग आम्हाला सांगा. अशी कुठली चर्चा झाली? पण बरं आहे तुम्ही काहीतरी असा मसाला घेऊन येता, म्हणजे लोकांचा एंटरटेन पण होतो. चांगला आहे, खूप चांगला आहे. आपले अरुण आसन साहब आपले खासदार श्रीकांत शिंदे से बैठते हुए दिखाई दिए थे, जो न्यूज चैनलों में भी खबर चली, क्या शहर को बचा पाएंगे कि वो क्या मांगे? देखिए, अभी इस पत्रकार परिषद के माध्यम से इस महायुति की एनडीए की बैठक में जो निर्णय हुए वो सभी पदाधिकारी इस शहर लेवल पे यहाँ पे उपस्थित हैं। आपने जो सवाल पूछा उसका जवाब पहले ही हमारे महानगर प्रमुख चौधरी साहब ने दिया है। सुनिए ना, मैं बता रहा हूँ, अपनी शिवसेना बीजेपी की प्रेस कॉन्फ्रेंस चल रही है, इसीलिए मैं बताता हूँ कि अगर हम जहाँ पर भी गए थे नरेंद्र कुमार ठाकुरी के घर पे, उन्हें काफ़ी समय से उन्होंने श्रीकांत शिंदे साहब को बोला था कि आप इस क्षेत्र से सांसद है, हमारे घर पधारिए। तो उनकी विनती के मान लेके हम हमारी गाड़ी में चले थे। अगर कोई हमारी गाड़ी में बैठता है या कोई हमारे साथ में रहता है तो उसका मतलब ऐसा नहीं होता है कि वो हमारे साथ में मतलब वो पक्ष में आ गए या हमें समर्थन दे दिया। प्रदीप जी ने अभी बताया आपको कि आने वाले दिनों में और कई पक्ष हमसे जुड़ सकते हैं, वो आने वाले दिनों की बात है। मगर ऐसी कोई भी घटना वहाँ पे नहीं घटी। जो उन्होंने मान सम्मान करने का था वो मान सम्मान वहाँ पे हुआ और खासदार साहब ने भी उनका मान सम्मान रखा। खासदार साहब सभी पक्षों में लोकप्रिय है। आपने देखा रहेगा कि थाने जिले में अभी हालांकि में 2024 का संसद रत्न उनको पुरस्कार प्राप्त हुआ है। तो वो सभी क्षेत्र में दिखाई देते हैं, सभी लोगों के साथ में मिलते हैं। वारकरी पंथ में रहेंगे तो वारकरी के साथ में दिखेंगे, तो उस वारकरी संप्रदाय में भी कोई अलग अलग पक्ष के लोग रहेंगे, मगर वो सब में एकजुट हो जाते। तो उनकी जो लोकप्रियता है तो लोग उन्हें मानते हैं, इसीलिए लोग चाहते हैं कि खासदार जी के साथ में हमारी फोटो निकले, खासदार जी साहब हमारे घर पे आए। तो ऐसे उन्होंने इच्छा प्रकट की थी, उस समय उनके घर पे हम गए थे। बाकी ऐसी कोई पॉलिटिकल चर्चा वहाँ पर 10 मिनट में 5 मिनट में जो हुई, ऐसी कोई भी चर्चा नहीं हुई। बस उनकी इच्छा थी, जो कि हमारी सभापति रह चुकी है, उनकी जो सुपुत्री है, उन्होंने काफ़ी समय से बोला था और समय भी काफ़ी हो चुका था, इसीलिए वहाँ पे सर गए थे। बाकी आप ये पॉलिटिकल चर्चा वहाँ पे कोई भी नहीं हुई। जैसे ही चौधरी साहब ने और प्रदीप रामचंद्रन साहब ने जो बताया कि एनडीए की आज मोदी साहब की जितनी प्रशंसा की जाए उतनी कम है। जो कार्य उन्होंने इस 10 साल में, इस आने वाले 10 साल में किए और जो भव्य राम मंदिर बनने जा रहा है, तो हमारी भी इच्छा है कि एनडीए की सरकार में मुख्यमंत्री जैसे हमारे शिंदे साहब आज जो कार्य कर रहे हैं, सांसद जी जो कार्य कर रहे हैं, तो मोदी जी को जिताना है। तो यहाँ पे हम लोग 45+ भरत गंगोत्री जी साहब ने भी कहा, आरपीआई के हमारे अध्यक्ष मित्र मंगलवार मालूराव साहब ने कहा, काले जी ने बताया कि हम उस विषय पे आज बैठे कि हम 45 से प्लस और यहाँ पे जो उम्मीदवार देंगे उसको हम जिताने के लिए हम कोशिश करेंगे। अभी आपने अभी जो कहा
तो आजाद ने जो गाड़ी पे सीट शेयर की वो पप्पू कलानी के साथ की है, जिनके ऊपर बीजेपी के 2 कार्यकर्ताओं की हत्या का गुना है और उसमें एक में उनको आजीवन कारावास की शिक्षा भी हुई है और एक केस अभी भी उनका फाइनल नहीं हुआ है। तो ऐसे परिस्थिति में आप जिनके साथ रिसीट शेयर कर रहे हैं वो उसके बारे में आप बताइए कि इसके कारण आपकी महायुति भक्कम होगी कि कमजोर हो जाएगी? देखिए, अभी इस विषय को ज़्यादा नहीं बढ़ाते हैं क्योंकि विषय का नहीं, आपको जवाब देना पड़ेगा। मैं जवाब देता हूँ। वो आग्रही थे, आप हमारे खासदार इतने लोकप्रिय हैं, वो आग्रही थे कि मैं कार में बैठना चाहता हूँ और वो बैठे। अगर कोई आग्रही होता है, ये तो पप्पू कलानी थे, अगर कोई खासदार की गाड़ी में आपने देखा किस तरह से कमरे से दरवाजा खोल रहा था, बैठो 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 पप्पू साहब बैठो बैठो बैठो, तो ऐसी स्थिति में खासदार भी परेशान हो जाता है, अभी बैठना है, ऐसे कैसे मना कर दूं? तो ये सुनिए जेट सिक्योरिटी है, लेकिन आपने ही वो वीडियो डाला था सबसे पहले, उसमें देखा कमलेश ने बोला साहब बैठिए 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 बैठिए, किस तरह से जबरदस्ती बिठाया जा रहा था। हत्या के मामले कब है, कब के? नहीं छोड़ो ना, वो जाने दो। अभी इसके बाद दूसरा प्रश्न ये है कि यह एक मात्र दुर्घटना थी और वो हो गई और उसके बाद उसमें थी नहीं दूसरी बात मैं बोलता हूँ कि हमको इस बात पे खुश होना चाहिए कि हमारे जो खासदार हैं वह सांसद रत्न का पुरस्कार जीतते हैं। जब कोई सांसद रत्न का पुरस्कार जीतता है तो उसका कारण यह होता है कि वह सभी पक्षों के साथ एक समान चलता है। ऐसे ही सांसद रत्न पर नहीं मिलता है। सांसद रत्न इतनी छोटी उम्र में मिलना, इसका अर्थ यह है कि उन्होंने वो काम किया है, उसमें यह भी एक घटना जोड़ दीजिए। इसको आप अलग तरीके से क्यों ले रहे हैं? तीसरा प्रश्न मैं आखिरी खत्म करने से पहले, भारतीय जनता पार्टी ने राम मंदिर की प्रतीकात्मक जो झांकी हमने रखी है गोल मैदान पे, 22 तारीख तक से 1 तारीख तक आप सभी पत्रकार बंधुओं को मैं स्नेह निमंत्रण देता हूं। आप उसमें आइए, दर्शन करिए और पूरे देश में जिस तरह से भगवान राम की धूम मच रही है, उल्लासनगर उससे अछूता न रहे। उल्लासनगर के सभी पत्रकार राम भक्त उसको सही जगह से अपने समाचार पत्रों में, अपने टीवी चैनलों में जगह दे, ऐसी नम्र में विनंती करके इस प्रेस कॉन्फ्रेंस को समाप्त करता हूँ। धन्यवाद। जय हिंद, जय भारत, जय भीम, जय झूलेलाल। उल्लास लाइन बुलेटिन को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन दबाएं और देखिए उल्लास लाइन बुलेटिन की न्यूज़ सबसे पहले आपके मोबाइल पर।